नमस्कार, मी वैभव कदम, राहणार तपोवन. अतिवृष्टीमुळे अजूनही तपोवनचे पंचनामे केले नाही, तर तहसीलदार साहेब, कलेक्टर साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी तपोवन या गावाचे जे थांबवलेले पंचनामे, आम्हाला कुठलाही प्रशासकीय अधिकारी येऊन तपोवनचे पंचनामे करत नाही, तात्काळ आमचे पंचनामे करण्यात यावं. या ठिकाणी अतिवृष्टीमुळे आमच्या शेतांचं नुकसान झाले, सोलार पाट्या वाहून जात आहेत, जनावरं पण वाहत आहेत. जनावरांचे पण पंचनामे करून घेण्यात यावे. सोबतच जमिनीचेही पिकांचं नुकसान झाले, पूर्ण शेतजमीन ही पाण्याखाली गेलेली आहे आणि नदीला पूर आलेला आहे. लोकांना जाण्या येण्यासाठी जवळपास 1.5 किलोमीटर रस्ता नाही आहे. लोक जाण्या येण्यासाठी पुरामधून जात येत आहेत. मृत्यूची हानी पण होऊ शकते. तात्काळ या गोष्टीवर कलेक्टर साहेबांना निवेदन देतो, तसे तहसीलदार साहेबांना, की त्यांनी येऊन समक्ष साक्षमोक्ष इथं पाहणी करावी आणि आमच्या तपोवनमधील जे काही शेतकरी आहेत त्यांचे त्वरित पंचनामे करावे ही विनंती करतो. अतिवृष्टीमुळे नैसर्गिक खूप हानी झालेली आहे, पिकांची तर हानी झाली आहे, मनुष्यहानी पण होऊ शकते, रोगराई पण पसरू शकते. तर मी प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर तातडीने तपोवनातील दरेगाव शिवार, आजरसोंडा शिवारातील पंचनामे करावे. पंचनाम्यासोबतच जनावरांचे पंचनामे करावे. त्याच्यानंतर नैसर्गिक हानी झालेली आहे, मनुष्याची काही हानी आहे, सौर चलित पंपांची विद्युत हानी झालेली आहे. त्यासाठी सर्वांनी गावकऱ्यांच्या वतीने हे निवेदन देण्यात येत आहे. इथे बरेच शेतकरी जमलेले आहेत, यांच्या पण पिकांची हानी झालेली आहे. हे आत्ताच नदीतून आलेले आहेत. तहसीलदार साहेबांना निवेदन देतो की त्यांनी लवकरात येऊन आमच्या हे जे पूर आलेलं आहे याचा तर हानी झालेली, याच्या हे गट नंबर किती, 1, 2, हे गट नंबर 1 पासून तर पूर्ण नदीचा शिवार 1.5 किलोमीटरचा हा, हे एक तर रस्ता नाही, मनुष्यहानी पण होऊ शकते, जायला याला मार्ग नाही. कित्येक निवेदनं देऊनही, आणि जनावर आहेत आता शेतातच आहेत, आणखी समजा जाग्यावर ढोर आहेत, वैरणीची सोय नाही. आता करायचं काय हा प्रश्न सगळ्यांपुढे पडलाय आणि सगळेजण गावात आहेत. लवकरात लवकर होईल तेवढं तातडीनं तुम्ही आजच्या आज ताबडतोब इथं येऊन जे जे पुरामध्ये तिकडे अडकलेत त्यांच्यासाठी प्रशासनानं मदत करावी ही सगळ्यांना निवेदन देतो मी. कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब, मामलेदार साहेब, तलाठी, ग्रामसेवक, तुमचे जे काही प्रशासकीय विभाग आहेत त्यांना निवेदन देतो की त्यांनी इथं येऊन पंचनामे करावे. अजूनही ॲप्लिकेशन चालत नसल्यामुळे ही पीक पाहणी होत नाही, त्यामुळे तेही तहसीलदार साहेबांना सांगतो की आता करायचं काय, ही पीक पाहणी करायचं का, पुरात जायचं का, वाटानं जायचं, एकदा येऊन तातडीने आपण याची साक्षमोक्ष तपासणी केली पाहिजे. आपल्या गाव तपोवन, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली येथील आम्ही सर्व रहिवासी आहेत. अजूनही तहसीलदार साहेबांनी, कलेक्टर साहेबांनी आमच्या गावचे पंचनामे केले नाही. आमचे पंचनामे लवकरात लवकर करावे. आता जो काही त्रास होणार आहे शेतकऱ्यांना, तो त्रास मी शेतकऱ्यांच्या तोंडाद्वारे तुम्हाला सांगणार आहे प्रशासनाला, त्यामुळे प्रशासनाला जाग येईल आणि आमचे पंचनामे लवकरात लवकर. तर आमच्या गावचे रुस्तुमराव कदम हे शेतातून जातात, यांचा गट नंबर समजा 1, 2 आहे, तर त्यांची शेती तिथे आहे. तुम्हाला काय काय त्रास होत आहे आता सध्या? पाणी आलं, जाता येणं, येता येणं, जनावरांची काय सोय? जनावर अडकले, त्याला वैरणी नाही का, माणसं अडकले, त्यानं खायचं काय? आता ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं की आमच्या पिकाचं तर नुकसान झालेलं आहे, शासन म्हणतं की ही पीक पाहणी करा. नदीला पूर आलाय पण पीक पाहणी करता येणार नाही. पूर आल्यामुळं शेतात 4-5 जण अडकलेत, त्यांचंही खाण्याची पिण्याची काही व्यवस्था नाहीये. शासन दखल घेणार का? नैसर्गिक हानीमुळं गुराढोरांचं नुकसान होते. काही जणांचे आखाड्यावर गुरढोर आहेत, त्यांना जाण्यासाठी मार्ग नाही. त्यामुळे त्या गुराढोरांना कोण चारा वैरण करणार? प्रशासन करणार का? तदनंतर आणखी काय त्रास आहे तुम्हाला? वढ्याचं पाणी जाऊ देणं, वाटाचा त्रास आहे, शेताला जाण्यासाठी त्यांना वाट नाहीये. त्याच्यानंतर यांचे पंचनामे झाले नाहीत. नदीतून यांना भोपळं दोडकं बांधून जावं लागायचंय. आता ते त्या पद्धतीनं जात आहे, तर इथं मनुष्यहानी पण होऊ शकते. प्रशासन असं कसं आहे की, तर मी सर्व प्रशासनाला, कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब,
तलाठी साहेब, मामलेदार साहेब, जे काही मंडळ अधिकारी असतील त्यांनी इथे येऊन साक्षमोक्ष या ठिकाणी पूर दाखवूया, या ठिकाणी येऊन ही पुराची स्थिती पाहावी, आणि आम्हाचे पंचनामे लवकरात लवकर करून घ्यावे ही प्रशासनाला विनंती करतो. आमच्या गावात पूर्णा नदीच्या आमचे गट नंबर 1 पासून गट नंबर 233 पर्यंत आमचे शिवारातील आम्ही रहिवासी तपोनचे जरी असलो तरी आमची शेती परळीत राहते. तर काही शेतकरी तर उभे आहेत. तर मी गजानन कदम हा शेतकरी नदी पलीकडे त्यांची जमीन आहे, त्यांना काय काय त्रास होतो ते त्यांचं मत सांगतील. नदीच्या पलीकडे जाते वेळेस नदीतून पळून जावं लागते, फार त्रास होतो, पावसाळ्यामुळे त्रास होतो, रस्ता खराब असल्यामुळे अवघड आहे. त्यांचं म्हणणं येतं की नदीच्या पलीकडे माझी शेती आहे, तिकडे जाण्यासाठी मनुष्य एकतर कोणी सोबत नसतं, नदीला पूर आल्यामुळं पुरातून वाहून जावं लागतं दोडकं बांधून, त्यामुळे मनुष्यहानी पण होऊ शकते. चारा पाण्याची व्यवस्था नसल्यामुळं गुरढोरांचं पण तिथं जीवितहानी होऊ शकते. तर प्रशासनाने त्याचीही दखल घ्यावी आणि इथे येऊन तपासणी करावी आणि लवकरात लवकर पंचनामे करावे ही नम्र विनंती. जय शिवराय. नमस्कार. हे आमच्या गावचे बालासाहेब कदम यांची फुलशेती आहे. तर यांचा गट नंबर 290 असून यांचं नदीपात्रात म्हणजे तिथं जमीन आहे आणि यांचं फक्त उदरनिर्वाह फुलशेतीवरच चालतो. तर यांचे कुठलेच पंचनामे झालेले नाहीत. आता यांची जनावरं शेतात आहेत आता आणि हे गावात आहेत. तर आता प्रशासनाने यांच्यासाठी काय सल्ला देतील, तर यांचं मनोगत ऐकल्याच्या नंतर प्रशासनाला विनंती करतो की इथे येऊन त्यांच्याही गोष्टीचे पंचनामे करावे, जे काही अडचणी असतील त्या सोडवाव्या. तुमच्या काय काय अडचणी आहेत त्या एकदा सांगा प्रशासनाला. आता फुलशेती गेल्यावर खावा काय, भानगड आहे, ढोरं वासरतील शेतात, आता शेताला जाता येत नाही पाण्यानं, रस्ता नाही, एक पाय घालायचा गुड घेर करायची, पण आता पाण्यातून जाता येत नाही. पूर आल्यामुळे आता पूर भरता आला, त्याला काय इलाज, शेती सगळी पुराची वाहून गेली. फुलाची जात कोणती आहे काय सांगा.